अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य वामनदास प्रकाशांचे पुस्तकं वाचण्यास घेतलं आहे. त्यात सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित दीक्षा रहस्य हे पुस्तक वाचत आहोत. यात समयी दीक्षेचे 2 प्रकार त्यांनी सांगितले. तंत्रशास्त्रात काही ठिकाणी आधी हे शक्तिपाताचे 36 प्रकार सांगितले आहेत. त्याच उपप्रकारांना भिन्न भिन्न नावांनी संबोधित केलेले दिसते. यापैकी मंत्र शक्तिपात दीक्षेलाच समयी दीक्षा म्हटली जाते. या समयी दीक्षेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत: भोग दीक्षा आणि मोक्ष दीक्षा. भोग दीक्षा स्वप्रत्ययी शिष्यांना त्यांच्या त्यांच्या वासनेनुसार भोगावर्षाकरता श्री गुरु ही दीक्षा देतात आणि भोगाद्वारे वासनाक्षय करून परत त्यांना मोक्ष दीक्षेचे अधिकारी करतात. दुसरी मोक्ष दीक्षा. गुरुप्रत्ययी शिष्यांना श्री गुरु मोक्षांसाठी ही दीक्षा देतात. अशा दोन्ही प्रकारच्या समयी दीक्षांनी जीवाच्या प्राक्तनाचा कर्मसमूहाचा हळूहळू परिपाक होत जातो. या समयी दीक्षेचा अधिकार हा सर्व जीवांना केवळ मनुष्य देहाश्रितांना आहे. या समयी दीक्षेसाठी देश, काल, वर्ण, जाती, आश्रम, लिंग आदी अटी नसतात. या प्रकारात सद्गुरु कृपाशक्ती अत्यंत मंद रूपाने जीवात अवतीर्ण होते. या दीक्षेने गुरुसेवेचा, होमहवनाचा, शास्त्र श्रवणाचा, अध्ययनाचा आणि देवपूजेचा अधिकार साधकाला प्राप्त होतो. तसेच जीवाच्या ठिकाणी भक्ती उन्मेष प्रकट होतो. या समयी दीक्षेचे उद्दिष्ट ईश्वरपदप्राप्ती, अत्युद्धार, द्विजप्राप्ती, शुद्ध विद्येत जन्म आणि रुद्रांश भावाचा लाभ असे आहे. साधक दीक्षा व पुत्रक दीक्षा. या समयी किंवा मंद दीक्षेनंतर पूर्णत्व प्राप्तीचा लाभ न झाल्यामुळे अंतरंगात प्रगटलेली सद्गुरु कृपाशक्ती पुढील उच्च प्रकारच्या दीक्षा आतल्या आत करवीत जाते. त्यातल्या मध्यम दीक्षेला साधक दीक्षा आणि पुत्रक दीक्षा या दोन्ही नावाने ओळखले जाते. यातल्या साधक दीक्षेचे शास्त्रामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. लोकधर्मिणी दीक्षा. या दीक्षेत साधकाच्या कर्मातील दुष्कृतांश नष्ट होतो आणि कर्मातील शुभांशाने साधकाच्या ठिकाणी आणि माझी सिद्धी प्रगट होतात. दुसरी शिवधर्मिणी दीक्षा. या दीक्षेने मंत्रेश्वर पदाची प्राप्ती साधकाला होते. तसेच पिंडसिद्धी किंवा अवांतर सिद्धीची प्राप्ती होते. त्यानंतर हळूहळू शिवपदाचे योजन त्याच्या ठिकाणी होऊन त्यासच उत्तम अशी आचार्य दीक्षा होते. हीच पुत्रक दीक्षेची पुढची पायरी होय. या दीक्षेने 32 वर्णयुक्त सकल मंत्राने साधकाच्या ठिकाणी सदाशिवपदाची योजना होते. तिलाच विद्या दीक्षा असेही म्हणतात. पुत्रक दीक्षेचे 3 प्रकार. आगमनशास्त्रांनी पुत्रक दीक्षेचेही 3 प्रकार सांगितलेले आहेत. या पुत्रक दीक्षेने मोक्षाची प्राप्ती होते. ते 3 प्रकार खालीलप्रमाणे. 1. निर्बीज दीक्षा. ही दीक्षा बालक, मूर्ख, व्याधिग्रस्त किंवा शास्त्रविचारात अन्नभिज्ञ अकुशल असलेल्यांना दिली जाते. यातून केवळ गुरुभक्तीने मुक्तीची प्राप्ती होते. दुसरी सद्योनिर्वाणदायिनी दीक्षा. ही केवळ मुमुक्षु व्याधिग्रस्त अवस्थेतच होते. ही अतिशय प्रदीप्त असल्यामुळे जीवाचे विविध पाश हळूहळू नष्ट करते. या दीक्षेने प्रथम देहशुद्धी होते आणि तदनंतर देहपात होऊन मग परमपदाची प्राप्ती होते. आता यानंतरचा 3रा प्रकार बघू. सबीज दीक्षा. ही दीक्षा विद्वान, शास्त्रविहित आचारांचे पालन करणाऱ्या, कष्ट सहन करण्याची तयारी असणाऱ्या आणि वासना संयम असणाऱ्या शिष्यांसाठीच असते. या दीक्षेतून हळूहळू ज्ञानदीक्षेची प्राप्ती होऊन शिष्याला आचार्यपद प्राप्त होते. सबीज दीक्षेने साधक शिष्याला आतून अभिषेकाची प्राप्ती होते. तीव्र दीक्षेलाच
आचार्य दीक्षा असे म्हटलेले आहे. तीच ज्ञानदीक्षाही आहे. याच ज्ञानदीक्षेने शिष्याचा जीवत्वाचा भाव नष्ट होऊन तो शिवस्वरूप होतो. आचार्य दीक्षा प्राप्त साधक आपोआपच गुरुपदाला योग्य होतो आणि श्री गुरूंच्या आदेशाने किंवा इच्छेने जीवांच्या उद्धाराचे कार्य करतो. त्याच्या प्रारब्धाचा क्षय झाल्यावर त्याचा देह पडतो आणि तो विशुद्ध अशा कैवल्य पदाला प्राप्त होतो. गूढ व विशिष्ट अशी क्रमदीक्षा. तंत्रशास्त्रामध्ये काही ठिकाणी क्रमदीक्षा सांगितलेली आहे. या क्रमदीक्षेला खूपच महत्त्व दिलेले असून तिचे उत्तम महात्म्यही शास्त्रकारांनी वर्णन करून सांगितलेले आहे. ही दीक्षा विशेषतः दशमहाविद्यांसाठी उपयोजली जाते व तीमध्ये क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने शक्तिपात केले जातात. या दीक्षेत मंत्रांचे षटचक्र शोधन करण्याची गरज नसते. केवळ श्री गुरूंच्या अद्वितीय अशा कृपा सामर्थ्यानेच ही दीक्षा होत असते. या दीक्षेत दिवस, मास, वर्ष अशा विशिष्ट कालक्रमाने नियोजित दीक्षा आणि अभिषेक होत राहतात. म्हणून हिला क्रमदीक्षा असेही म्हटले जाते. या पद्धतीत श्री गुरु स्वतः शिष्याची योग्यता पारखून घेऊन नंतर त्याची उत्तरोत्तर उन्नती करून घेऊन वरच्या दीक्षांस्तरांना त्याला नेत असतात. शेवटी भगवान श्री आदिनाथ शिवांच्या कृपेने हे दीक्षा कार्य संपूर्ण होऊन शिष्य साक्षात सद्गुरु स्वरूपच होतो. येथे हे स्पष्टच आहे की ही क्रमदीक्षा केवळ विशिष्ट अधिकारी आणि गुरुपदाला योग्य अशा शिष्यांसाठीच असून सर्वसामान्यांसाठी मुळीच सांगितलेली नाही. कलियुगात केवळ उपदेशच. विश्वास तंत्राने दीक्षेसंबंधी एक अत्यंत मननीय व महत्त्वाचा असा विचार मांडलेला आहे. भगवान शिव त्यात म्हणतात की महादीक्षा तथा दीक्षा उपदेशस्तत परम युगे युगे च कर्तव्या उपदेश कलो युगे चंद्र सूर्य ग्रहे तीर्थे सिद्धक्षेत्रे शिवालये मंत्रमात्र प्रकथनम उपदेश पिदोच्यते. दीक्षा ही मुख्यतः 3 प्रकारांची असते: महादीक्षा, दीक्षा आणि उपदेश. तंत्रकार म्हणतात की महादीक्षा आणि दीक्षा या खरे तर कलियुगासाठी नाहीतच, त्या केवळ कृत, त्रेता, द्वापारातच संभवतात. येथे महादीक्षा म्हणजे एकदम अनुपायात देणारी दीक्षा आणि दीक्षा म्हणजे शांभवपायात स्थिर करणारी दीक्षा समजावी. कलियुगात केवळ उपदेश संभवतो. उपदेश म्हणजे मांत्रिक दीक्षा किंवा आणखी आणवी दीक्षा समजावी. चंद्र सूर्य ग्रहणांच्या वेळी तीर्थक्षेत्री, सिद्धक्षेत्री किंवा शिवालयात केवळ मंत्र सांगणे म्हणजे उपदेश होय. यासंबंधी खूप सूक्ष्म विचार केला व अनुभवाने जाणले तर तंत्रशास्त्राचे ते म्हणणे अगदी योग्यच आहे असे दिसते. शास्त्रांमध्ये इतरही सूक्ष्मातिसूक्ष्म प्रकारांच्या दीक्षा सांगितलेल्या आहेत, पण त्या केवळ गुरुशिष्य परंपरेने जाणून घेणेच योग्य ठरते. येथे प्रसंगोपात दीक्षांचे थोडे विवरण दिले असले तरी हा केवळ अनुभवगम्य आणि गूढ असा प्रांत आहे. आंतरदीक्षा प्राप्ती पूर्वपुण्याईनेच मिळते. हे मात्र खरे की खऱ्या सामर्थ्यवान अशा श्री गुरुद्वारे अगदी मंद मंद दीक्षा का होईना प्राप्त झाली तरी ती जागृत भगवती शक्ती त्या जीवाला यथाक्रम यथाविशिष्ट पद्धतीने काही जन्माच्या आत कैवल्य प्राप्ती करून देतेच देते. म्हणून अशा श्री गुरूंकडून आंतरदीक्षा प्राप्त होणे ही संतांनी जन्मोजन्मीची फळाला आलेली पुण्याईच म्हटलेली आहे. श्री संत तुकाराम महाराज यासाठीच म्हणतात की पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आणि फिटले माझे कोडे जन्मोजन्मीचे साकडे
कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. अशा प्रकारे प्रबल पूर्वपुण्याच्या योगे दीक्षा प्राप्त झाल्यानंतरही साधकाने पूर्णत्व लाभासाठी श्री गुरुपनिष्ठ मार्गाने साधना करीत राहणे अत्यावश्यक आहे. कारण साधनेनेच सगळे आतल्या आत साधले जात असते. खरे दीक्षा रहस्य श्री भगवंतच. शेवटी आत्तापर्यंतच्या या संक्षिप्त विवरणाचा आढावा घेतला तर आपल्या हेच लक्षात येईल की सर्व प्रकारच्या दीक्षांचे आणि दीक्षा विज्ञानाच्या रहस्यांचेही रहस्य श्री भगवंतांची कृपा हेच आहे. जेथे त्यांचे अधिष्ठान असेल व त्यांच्या आज्ञेने इच्छेने दीक्षा कार्य होत असेल तेथेच खरी शास्त्रकथित फळे अनुभवाला येत असलेली दिसून येतील. जेथे त्यांचे अधिष्ठान नसेल तेथे मात्र सर्वच व्यर्थ होय. आपल्या दुर्दैवाने म्हणा किंवा काळाच्या दुर्धर महिम्यामुळे म्हणा आज मात्र एवढ्या परमपवित्र अशा दीक्षाशास्त्रांची अनेक ठिकाणी पायमल्ली होताना दिसत आहे. जिकडे तिकडे गुरुपणा मिरवण्याची अहमहिका लागलेली दिसत आहे. स्वयंघोषित गुरूंचे तर सर्वच उदंड पीक आलेले दिसत आहे. शास्त्रांचेही म्हणणे खरेच आहे की या कलियुगात असत शिष्यत्व अधिक संख्येने असल्यामुळे त्यांच्या कर्मोचित सोयीसाठी असत गुरूंचीच भरमसाठ उपलब्धी सर्वत्र झालेली दिसते. खरे अधिकारी श्री गुरु हे अत्यंत दुर्मिळ असतात. हे शास्त्र वचनच त्रिवार नव्हे सहस्त्रवार सत्य आहे. वाघाची कातडी पांघरलेला कोला किंवा गाढव यांनाच वाघ समजून बसणे हे तर या कलियुगाचेच वैशिष्ट्य आणि महात्म्य आहे. माझ्या परमभाग्याने आणि श्री भगवंतांच्या अपार असीम करुणाकृपेने मला खरेखुरे सद्गुरू लाभले व त्यांच्यामुळेच हे दीक्षा विज्ञान समजून देऊन त्यात प्रवेश होऊ शकला. यात जे जे रहस्यात्मक भाग आलेले आहेत ते त्यांच्याच परमकृपेचे देणे आहे आणि ज्या ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या मात्र माझ्याच अल्पमतीच्या होत हे जाणून जाणकारांनी मला क्षमा करावी. शेवटी अशा रीतीने यथामती संपन्न झालेली संप्रदायाची ही अल्प वेळीवाकुडी सेवा माझ्या श्री सद्गुरूंच्याच सकल विश्व उद्धारक परमपावन अशा श्रीचरणी सर्वभावे समर्पित करतो. हे परमपूज्य